हे बघा आपलं भाजी, गवारची भाजी ग्रेव्हीची किती मस्त झाले। गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही, गरम गरम भाकरी, ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, कशा बरोबर गरम गरम खाऊन मला बघा माझं रेसिपी कसं झालंय बघून मला कमेंट करून सांगा तुम्ही। पुन्हा गवारचं ग्रेव्हीचं भाजी बनवून घेऊ। त्यासाठी पावशेर गवार घेतले मी आणि त्यामध्ये कट करून सगळं स्वच्छ धुवून घेतले आणि आपण ह्याला आहे ना कढाई ठेवले, कढाई गरमला ठेवलं, कढाईमध्ये ह्याला आपण पाणी ठेवले गरम करायला, त्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचं आपल्याला धुवून घेतलेला गवार आणि थोडं त्याला त्यात थोडं आपण मीठ टाकून त्याला आपण उकळून घ्यायचं। थोडे 10 मिनिटासाठी आपण याला झाकून उकळून घेऊया, त्यावर आपण मसाला तयार करून घेऊ। हे बघा कोथिंबीर थोडं आणि खोबरं थोडं भाजून घेतलेले, शेंगदाणे आणि 7-8 लसणाचे पाकळे आणि अद्रक हे सगळं आपण त्याच्यामध्ये मिक्सर मधून काढून घेऊ। हे बघायचं झालेले हे आपण हे काढून घेऊ आता। आणि हे आता मध्ये असं काढून ह्यातलं आता सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं। कढाई गरमला ठेवले, त्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊ। तेल गरम होऊन द्यायचं, त्यात 1 चमचा मोहरी टाकायचे, 1 चमचा जिरा टाकायचं, थोडं हिंग टाकायचं स्वादसाठी, 1 चमचाभर काळा तिखट टाकायचं, 1 चमचाभर कलरचं लाल तिखट टाकायचं। थोडं ह्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं चांगलं, की कलर येते याच्यासाठी चांगलं। आणि हे आपण मिक्सर मधून काढून घेतलेली सगळं ग्रेव्ही टाकून द्यायचं त्यामध्ये। हे बघा आता ग्रेव्ही टाकून घेतलेली आपण, त्यामध्ये आता चांगलं हे थोडं तेल सुटूस्तर थोडं सारखं हे खोबऱ्याचं वगैरे सगळं कच्चा पण जाण्यासाठी शेंगदाण्याचं खोबऱ्याचं आपण त्याला तेल सुटूस्तर आपण ह्याला भाजून घ्यायचं। हे बघा आता हे चांगलं मस्त तेल सुटलेले, त्यामध्ये आपण आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून थोडं आपण पाणी टाकून घेऊया। ह्याला थोडं तरी येऊ दे, थोडं चांगलं तेल सुटू दे, त्यावर आपण आहे ना थोड्या शिजवून घ्यायचं। बघा आपण एवढं पातळ टाकले, त्यात पाणी टाकले थोडं, आणि त्यासाठी थोडं आपण अजून थोडं शिजून घेऊ, मग नंतर आपल्याला गवार टाकायचं, कारण की थोडं तेल सुटू दे अजून थोडं। गवार शिजून घेतलेले आपण, त्यासाठी लई टाइम लागणार नाही। हे बघा आता हे ग्रेव्ही झालेली, ह्याचं चांगलं तेल सुटले बघा, किती मस्त तेल सुटले। ह्याच्यामध्ये आता आपण गवार टाकून घेऊ। आता शिजून घेतलेले गवार, त्यासाठी जास्त टाइम लागणार नाही ह्याला। गवार टाकून घेऊ आपण आता। त्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेऊ चवणुसार, अगोदर पण टाकून घेतलेले, थोडं टाकून घेऊ। हे बघा किती मस्त तेल सुटलेले। आता गवार टाकलेले आपण त्याच्यामध्ये थोडं 1-2 मिनिटासाठी आपण ह्याला शिजून घ्यायचं, आपल्याला झाकण लावून शिजून घ्यायचं। चला आपलं हे आता कसं झालं बघून घेऊ। हे बघा किती मस्त तरी आले, आणि ह्याच्यावर आता आपण कट करून घेतलेले कोथिंबीर टाकून घेऊ। हे बघा आपलं भाजी, गवारची भाजी ग्रेव्हीची किती मस्त झाले। गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही, गरम गरम भाकरी, ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, कशा बरोबर गरम गरम खाऊन मला बघा माझं रेसिपी कसं झालंय बघून मला कमेंट करून सांगा तुम्ही।